वनप्रदेशात त्यांची कोठी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ताविनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत धुंद डोळ्याने ती रामाला न्याहाळू लागली. हलके हलके मंजुळ स्वर काढून ती रामांशी बोलू लागली. ती म्हणाली, असे लाडी गोडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांची निगड करणारा शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी विवाहित आहे, एकपत्नी व्रतधारी आहे. मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्यापही अविवाहित आहे तो तुला बसवला. शूर्पणखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे त्यासाठी दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर, श्रीरामांचेच कनिष्ठ भार्या हो. कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीला त्याग सुद्धा करतील. लक्ष्मणाच्या भाषणाचे विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरीच परत रामांच्या पाशी गेली आणि त्यांना म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझाच राहावा म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरोध करू नका.